grace the occasion, enlighten the land, and inaugurate the सर समोर तर खाली वाचायला सर एक ग्रुप फोटो थैंक यू Dr. Arun Davade, sir, please. We are all fortunate and blessed to have. Hello. We are all fortunate and blessed to have all the dignitaries with us today. Offering flowers communicate the deepest feeling in most elegant manner. So I request Dr. Sunil Pande, sir, President Arogyam Association, offer a welcome bouquet to receive grant to Dr. Puneet Malpani, sir, Joint Replacement Surgeon, Medical Hospital. Dr. Sunil Pande, sir, to Dr. Puneet Malpani, sir. Have a big round of applause. पकडे सर समोर पकडे सर समोर समोर सर समोर Now I request Dr. Farooq Patel, sir, to offer a welcome to Dr. Sanjeev Roy, sir. सर समोर सर समोर I request Dr. Vishal Narvane, sir, to please offer a welcome to Dr. M.M. Bothra, sir. सर समोर I request Dr. Kallankar, sir, to offer welcome to Dr. Jalak, sir, Professor at Guru Vishnu College, Shergaon.
I request Dr. Vijay Pawar sir to offer a welcome to Dr. Sunil Pagre sir. सर पकड़े सर I request Dr. Manoj Mani sir to offer a welcome to Dr. Mukesh Sangre sir. हमारे I request Dr. Badode sir to offer a welcome to Dr. Arun Gavade sir. Now I request our SPL member, please come upon to the stage for the felicitation. I request Dr. Narvani sir to offer a flower to SPL. I request Shobe Galia to offer a flower by Dr. Kalyankar sir. Home Science Pathology member, Dr. Ganesh Bhamre sir to please participate home science pathology. Jeevan Pharma member, Jeevan Pharmacy member. I request Manoj Mani sir to felicitate Jeevan Pharmacy. हमारी सर I request Unity Multi-Speciality Homeopathic members to please come off the stage. I request Dr. Roy sir to please felicitate the Unity members. मला या लोकांचं सांगायला अभिमान वाटेल की मला माहिती नाही मात्र काय केलं. पण आमच्या वर्गामध्ये ते स्पेशलिटी आहे एक जण त्याच्यानंतर पेडिट्री असे सगळे कार्डिओलॉजी असं त्यांनी सेटअप उभा केलेला आहे आणि प्रत्येक क्षेत्रात निवडू शकतो. So we are really proud. सर सर्व समोर हॉस्पिटल आहे पण स्पेशालिटी सेक्शन्सने अजून नाही ऐकलेले आणि अनुभवलेले. सर गावंडे सर मला असं सांगायला आवडेल आणि अभिमान पण वाटेल की आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असं युनिट होमिओपॅथीचं आहे की ज्याच्यामध्ये स्पेशालिटी सगळ्यांनी बॉडीचे सगळे सेक्शन घेतलेले आहेत आणि त्या पद्धतीने ते वर्क करावं. सक्सेसफुल
3 वर्षापासून सक्सेसफुली युनिटी रन होत आहे. थँक्यू ऑल. I request the madam to please take the charge. The few words always encourage us. So I request Dr. Pagade sir to add the preface to this event. गुड मॉर्निंग. आजच्या होमिओपॅथिक कार्यशाळेचे जे वक्ते आहेत, सुप्रसिद्ध वक्ते डॉक्टर संजीव ढोळे सर, त्याच्यानंतर बोत्रा सर, आपले मेडिकलवरचे ऑर्थोपेडिक सर्जन मालपाणी सर, यांचं मी हार्दिक स्वागत करतो. तसेच इतर जिल्ह्यामधून जे आलेले डॉक्टर आहेत, जसे मुंबई, पुणे, नगर, सातारा, म्हणजे ज्या आमच्या जिल्ह्याबाहेरील जेवढे काही डॉक्टर मंडळी इथे उपस्थित आहेत, त्यांचंही मी आमच्या आरोग्यातर्फे विशेष स्वागत करतो. ॲक्च्युली आरोग्य डॉक्टर्स असोसिएशन संभाजीनगर या आमच्या संघटनेमध्ये होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार एक टायटल आहे. तर या टायटल मधून आम्ही ही सेमिनार म्हणा किंवा मग कार्यशाळेची संकल्पना सुरू केलेली आहे. परंतु कोविड असल्यामुळे साधारण 2 ते 3 वर्षानंतर आपण ही ढोळे सरांची दुसरी कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. कारण सर पहिल्या कार्यशाळेमध्ये जो फीडबॅक होता तो आम्हाला ढोळे सरांना प्रेफरन्स केलेलं होतं. त्यामुळे आम्ही ढोळे सरांना इथे आमंत्रित केलेलं आहे. आणि याचा उद्देश हा आहे की जे होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत यांचं क्लिनिकल अपडेट व्हावं, क्लिनिकल नॉलेज अपडेट व्हावं. त्याच्यानंतर जे काही नवीन स्टुडंट आहेत, जे PGचे स्टुडंट असतील किंवा मग जे UGचे स्टुडंट असतील, यांनाही नवीन इन्फॉर्मेशन भेटावी. आज जसं ढोळे सरांनी आपल्याला काही म्हणजे आम्ही तर जनरल प्रॅक्टिस करतो, बरेच ड्रग आम्ही नवीन ऐकले, म्हणजे आम्हाला ते स्पेलिंगचाही संबंध लागत नव्हता. तर हे जे सरांचं 45 वर्षाचं जे नॉलेज आहे, म्हणजे आपण त्यांना सार म्हणू, तर सर आपल्याला आज या 4 ते 5 घंट्यामध्ये सांगणार आहे. आणि सरांनी जे पहिल्या सेशनमध्ये आपल्याला माहिती पुरवली, तर ती माझ्यामध्ये निश्चितच ती आपल्याला आपल्या क्लिनिकमध्ये 100% उपयोगी येऊ शकते. कारण आपल्याला काय असायला पाहिजे, क्लिनिकल नॉलेज. सर बोलल्याप्रमाणे की आपला पेशंट हा म्हणजे फक्त माइंड किंवा मग फक्त जीन्स म्हणजे एक कन्सेप्टवर न राहता जे हॅनेमनने सांगितलेल्या काही 25-26 ज्या थेरपीज आहेत, थेरीज आहेत, ते तुम्ही क्लिनिकल अप्रोच ठेवू शकता. मदर टिंचरने पेशंट ट्रीट करू शकतो, थेरापेटिकने ट्रीट करू शकतो, माइंडने ट्रीट करू शकतो. तर ह्या प्रकारचे अप्रोच आपण वापरले तर आपण निश्चितच सक्सेस रेट हा होमिओपॅथीमध्ये वाढेल. आता जे इंडियन मेडिकल रिसर्च यांनी एक सर्वे केलेला आहे, तर या सर्वेमध्ये कोविडच्या नंतर जवळपास 25% ग्रोथ ही होमिओपॅथिक औषध उपचार आणि औषधांची झालेली आहे. तर याचा अर्थ असा आहे की याचा अर्थ म्हणजे हे इंडिकेशन असं आहे की आपण ऍप्लिकेशन केलं तरच आपल्याला रिझल्ट भेटतील. जसं करोनामध्ये आर्सेनिक अल्बममुळे आपली होमिओपॅथी प्रचंड फेमस झाली, तर त्या पद्धतीने जर आपण मदर टिंचर ज्या ज्या डॉक्टरांची जी स्पेशालिटी त्याचा जर वापर केला तर आपल्याला निश्चितच फायदा होईल. डोळे सरांना आणखी एक थोडक्यात सांगतो की आमची आरोग्य संघटना या काही महिन्यांमध्ये जे काही निराश्रित जे लोक असतील त्यांना संभाजीनगरमध्ये मोफत OPD सुरू करणार आहोत. आणि संभाजीनगरच्या रहिवाशांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर देखील आम्ही OPD सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याकडे वेळ कमी आहे, एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.
Thank you, sir. I request Dr. Dharat sir to address the audience. So, Honorable Speaker Dr. Sanjeev Dole sir, Dr. Premen Bothra sir, Honorable Dr. Surgeon Dr. Malpani sir, and all the team members of Unity Homeopathic Clinic as well as Arogyam Sangatna, Honorable Dr. Manoj Mai sir, Dr. Nishan Naravane sir, Dr. Gawande sir, and all the young doctors, that is the future of homeopathy in front of me. I am here as a representative of Guru Vishnu Homeopathic Medical College, respected our mentor Dr. S.M. Desada sir, and my colleague Dr. Govind Thote, Dr. Mantri sir are also here. So I must appreciate the efforts taken by his Arogyam Sangatna as well as Unity Homeopathic Clinic, all these youngsters and dynamic homeopaths for uplifting of homeopathy. We all are आपण सर्व साक्षी आहोत रन अँड वॉक फॉर होमिओपॅथीचे आपण त्याच्यात पार्टिसिपेट केलं आणि अशी एक पहिली घटना होमिओपॅथीची औरंगाबाद शहरात किंवा मराठवाडा रिजनमध्ये या लोकांनी घडवून आली आणि निश्चित म्हणजे मी वयाने जरी सिनियर असलो तर आय एम रिअली इम्प्रेस्ड विथ द वर्क डन बाय ऑल दीज यंगस्टर्स. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू गिव्ह फर्दर सपोर्ट टू ऑल दीज टीम्स. थँक यू व्हेरी मच फॉर कॉलिंग. Thank you so much, sir. Now I request Dr. Premen Bothra sir to say few words. मी अगोदरच तुमच्या मनाची तयारी करून घेतो की मी 3.5 ते 4 मिनिटं घेणार आहे तुमची. माझ्या करिअरची सुरुवात अगदी पुण्यातनं झाली. ज्यावेळेस आपला हात धरणारं कोणी नसतं ना त्यावेळेस माणूस भरकटत जात असतो. एक मनामध्ये इच्छा होती की काहीतरी होमिओपॅथीसाठी करायचं आणि ते अगोदरच ठरवलेलं होतं ज्यावेळेस होमिओपॅथीला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस. पण असं कोणी बाप माणूस कुठं मिळत नव्हता. पुण्यात पोहोचलो. अगदी पॅरासाईट सारखं माझ्या मित्राच्या रूममध्ये राहायला लागलो. त्याला पण त्रास व्हायचा माझा. त्याचा डब्बा पण अर्धा खायचा. त्याच्या रूमवर राहायचं. त्याला टेन्शन असायचं. सूर्य हॉस्पिटलला होता तो. आणि असं चालत फक्त डोळे सरांचं नाव ऐकलेलं होतं आणि चालत अगदी काहीही मनामध्ये नाही. फक्त गेलो सरांच्या क्लिनिकमध्ये पोहोचलो आणि सरांकडे थांबायचा असा विचार केला. सरांच्या क्लिनिकमध्ये गेल्यानंतर अगोदर दिसला तो मला डिस्प्ले बोर्ड 50वा पेशंट चालू होता सरांचा. आणि सरांकडे पोहोचलो. बोललो सरांना की सर मला तुमच्याकडे राहायचंय. सरांनी अगदी पहिल्यांदा असं आयुष्यामध्ये वाटलं की आपलं कोणीतरी आहे आणि क्लिनिकला सुरुवात केली. अगदी मी दुसऱ्या दिवसापासून सरांच्या बाजूला बसायला लागलो आणि सरांच्या बाजूला एक छोटीशी केबिन होती. त्याच्यामध्ये काही केसेस मी सरांच्या घेतल्या. पहिली केस घेतली मी आणि घेतल्यानंतर सरांच्या समोर ठेवली. सरांनी पहिलं ॲप्रिशिएशन केलं की तुझं अक्षर किती सुंदर आहे. दुसरं ॲप्रिशिएशन असं होतं की मी माझ्या दृष्टीने मेडिसिन काढलेली होती केसची नायट्रमोर आणि खाली कोपऱ्याला लिहिलं होतं की या केसला इंटरकरंट ट्युबरक्युलिनम लागू शकतं. आणि सरांनी सांगितलं की हे खूप जबरदस्त रेमेडी तुझं करेक्ट आहे. इंटरकरंट तुझं करेक्ट आहे आणि खूप जबरदस्त म्हणजे सरांकडनं जे शिकायला मिळालं मदर टीचर्स असतील किंवा सरांच्या केबिनमध्ये बसल्यानंतर ॲटलिस्ट पेशंटला अगदी 3 ते 4 मिनिटाच्या आतमध्ये ऑब्झर्व करून रेमेडी देणं हे फक्त सरांकडून शिकतो. सरांच्या बाबतीत इतके अनुभव आहेत की सरांच्या केबिनमध्ये बसल्यानंतर एक आठवण अजून एक सांगतो की सरांचं बोरिंग इतकं जबरदस्त आहे. सरांचं केट रेपर्टरी इतकी जबरदस्त आहे. सरांच्या समोर एक केस होती आणि कॉर्नियल ओपॅसिटीची केस होती ती आणि बसलेली होती आणि मला सरांनी विचारलं की काय द्यायचं आहे केसला. तर नवीन माणूस काय कॉर्नियल ओपॅसिटी म्हणजे काय माहिती नव्हतं. लिटरली त्यावेळेस असं होतं की सरांनी सांगितलं 1250 पेज नंबर काढ. त्याच्यातलं वरून 4थी ओळ आहे. त्याच्यात एक रुब्रिक आहे. त्याच्या अंडर एक 50 रेमेडीज आहेत. त्या 50 रेमेडी मधनं 4थी 5वी रेमेडी काली आयोड आहे
आणि ती त्याला द्यावी लागेल. कसला अभ्यास, आपण कुठे आहोत? म्हणजे इतक्या लेवलपर्यंत आपल्याला रेमेडीपर्यंत पोहोचावं लागतं. सर, मला वाटतं कधी कधी की बोरिंग सारखं जे पुस्तक आहे, खरं जर म्हणजे त्याला बायबल म्हणा, गीता म्हणा, काही पण म्हणा, जे खोळून पिलेलं असतं ना, ते सरांनी खोळून पिलेलं आहे. आणि सर डाऊन टू अर्थ माणूस आहे. सरांचे वडीलही तसेच. अगदी म्हणजे रुग्णसेवेचा म्हणा किंवा सामाजिक कार्याचा वसा सरांना मिळालेला. नारायणगावचं हॉस्पिटल त्यावेळेस होतं. सर, एक आठवण अजून एक सांगतो आणि माझं वक्तव्य संपवतो. काय असतं माहिती का, आपल्याला ज्यांच्याबद्दल नितांत आदर असतो आपल्या मनामध्ये, त्या माणसासाठी जीव ओवाळून द्यायची आपली तयारी असते. मग तो गुरु असो, मित्र असो किंवा नातेवाईक असो किंवा कुणीही असो. सरांच्या घरी सरांच्या मुलाचा वाढदिवस होता आणि सरांनी मला सांगितलं की तू घरी ये. सरांच्या घरी पोहोचल्यानंतर सरांच्या मुलाच्या वाढदिवसाची तयारी करताना जो आनंद जाणवला मला, खरंच तो इतका जबरदस्त होता की अगदी झिरमाळ्या लावण्यापासून सर तुमच्या घरातला कोपरा ना कोपरा मला आज आठवतोय. आज 25 वर्ष झाली, पण सरांच्या घराचा कोपरा ना कोपरा मला आठवतो. सरांच्या एंट्रन्सला ठेवलेला ग्रामोफोन पण मला आठवतो, जुना ग्रामोफोन आठवतो. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण कुणासाठी एवढं करू शकतो. आणि आपला गुरु आज इथे उभा आहे आणि त्याच्या समोर आपण बोलू शकतोय. 25 वर्ष ही कधी बोलता आलं नाही, पण आज सर अगदी कृतकृत आहे की गुरु काय असतो तो सरांकडून शिकावा. आणि खरंच आज कबीरांचं ते वाक्य आठवतं की म्हणजे गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो दिखाय, गोविंद दिखते. आणि हा गोविंद जो होता तो होमिओपॅथी रूपाने मला मिळालेला होता. आणि माझे पहिले गुरु जरी म्हणलं तरी चालेल. त्यावेळेस सर सगळ्यात महत्वाची माझा प्रवास जो आहे डोळे सरांपासून सुरू झाला. दुसरे टीचर मला भेटले गाडगीळ सर होते. सर फार वयस्कर होते, 90 वर्षाचे होते आणि सिंगल डोस ट्रीटमेंट करायचे. त्यांच्याकडे गेलो. त्यांच्यानंतर अजित कुलकर्णी, त्यांच्यानंतर मिस्त्री सर सोलापूर. हा प्रवास खूप मोठा आहे, पण ज्याची सुरुवातची जे रुजवणं असतं होमिओपॅथीचं ते सरांनी केलं. खूप खूप धन्यवाद मला इथे बोलायला संधी दिल्याबद्दल. आणि आरोग्याचं खास कौतुक की अशा प्रकारचं एखादी इव्हेंट घेणं खरंच सोपं नसतं. तुम्ही खूप काम करताय होमिओपॅथीसाठी. आणि सर, तुमच्याकडून माझी एक अपेक्षा आहे की होमिओपॅथी पास झाल्यानंतर त्यांच्यासाठी एक एज्युकेशनल ट्रस्ट तुम्ही सुरू करा सर. आणि 1 ते 1.5 वर्षाचा एक कोर्स तुम्ही त्यांच्यासाठी प्लॅन करा. तुमचे अनुभव खूप दांडगे आहेत. तुम्हाला काय मदत लागते माझी ॲज अ पर्सन, मी पुण्याला येऊन राहण्याची पण व्यवस्था करून घेतो माझी. आणि अगदी महिन्यातले 4 दिवस पण राहता आले तर तेवढं अगदी सोसायला मला काही हरकत नाही. पण माझी एक इच्छा आहे की आपण हे करायला हवं आणि सरांकडून ती अपेक्षा पूर्ण व्हावी अशी मी इच्छा ठेवतो. धन्यवाद. Thank you so much, sir. So what a fascinating speaker we get. Now I request Dr. Sanjeev Roy sir to address it. Okay, sir. So I sincerely request our chief guest Dr. Punit Marpani sir, Joint Replacement Surgeon at Medicore Hospital. Please address the audience. Good morning, everyone. I would like to thank Arogyam Aurangabad Doctors Association, SBL World Class Homeopathy, Unity Group of Members, and to all the delegates who have come all the way across many districts of the state to listen none other than Dr. Sanjeev Dole sir. आता डोळे सरांबद्दल जेवढं मी ऐकलं इन द स्पॅन ऑफ 5
5 to 10 minutes. खरंच त्यांचा ऑरा मला आज कळून चुकलाय. इवन दो बीइंग एन ॲलोपॅथिक डॉक्टर, पण आता सरांबद्दल, सरांचं काम होमिओपॅथीमध्ये, त्यांचं नाव इन द सिटी ऑफ पुणे, जसं मी आता विशालशी आणि यांच्याशी बोलत होतो, सो मेनी ॲक्टर्स, पॉलिटिशियन्स, हाय प्रोफाईल पेशंट्स गेट्स ट्रीटमेंट फ्रॉम डोळे सर for variety of diseases and everything. So I am really fortunate to be here in such a great audience and with Dr. Dole sir here. Thank you for calling me as a chief guest, but of course in front of Dr. Dole sir I am nothing, because he is quite senior and caters so many people, so many variety of patients over there in the field of homeopathy, which is really advancing day by day. Of course, as a allopathy, we don't know about the recent advanced ways or the newer modalities of the treatment in homeopathy for variety of diseases, but definitely in day-to-day practice we come to know, sir, मी बरेच दिवस याची ट्रीटमेंट घेतली, ते कमी नाही झालं, मी होमिओपॅथी घेतली आणि आय एम रिअली बेटर. I don't know about many diseases, but definitely I can assure I have suffered from con 2-3 times. Don't take it otherwise, please. पण मला 2-3दा स्वतःला कॉन झालेला आहे लहानपणी, त्याच्यानंतर पुन्हा, आणि आजही ओपीडी कधी कधी ऑर्थोपेडिक सर्जनकडे पण किंवा नोन असल्यामुळे पेशंट येतो आपल्याकडे की सर मला माझ्यासोबत जे आहे त्यांना हा कॉनचा पण प्रॉब्लेम आहे. आय जस्ट टेल देम की डोंट गो एनीवेअर, कन्सल्ट अन होमिओपॅथिक consultant and you will get better. जसं कॉनचा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की होमिओपॅथिक ट्रीटमेंटनी तो पूर्णपणे जातो, त्याचे रिकरन्सचे चान्सेस कमी आहेत वगैरे, तसंच प्रत्येक डिसीजेसला सुद्धा डेफिनेटली याला ट्रीटमेंट आहे होमिओपॅथीमध्ये. ऑफकोर्स मी याच्यात आहे ॲलोपॅथीमध्ये म्हणून मला त्याच्याबद्दल जास्त माहिती आहे, पण ज्याच्यातनं मी गेलोय, but definitely there are a lot of treatments available for all the diseases in all the pathies. So I respect homeopathy also and would like to start.
topic I came to know is Dole sir is going to give a thorough management plan or discussion is on rheumatology and one another topic. So luckily my topic is little close to your main topic, that is rheumatology. I am going to discuss few management strategies we follow in allopathy for osteoarthritis of knee, which is quite a common disorder we see day to day in our practice, day to day in everybody's family. Some or the other patient we see, elderly female, male, distant relatives suffering from osteoarthritis. So this is basically just a brief idea about anatomy of the knee. This is femur, tibia and the connecting ligaments and meniscus. So knee arthritis is commonly divided into these three categories. One is osteoarthritis, which is most common, like 80 to 85% patients are usually osteoarthritic. Second is rheumatoid arthritis, and third one is post-traumatic, which is little rare but it can happen, and usually the patients are younger age group, post-traumatic arthritis. It is a chronic degenerative disorder of the joint. We are discussing more of the knee, so it is knee joint, mainly characterized by joint pain, stiffness, limitation in the day-to-day activities, common in older patients but can occur in younger, mainly post-traumatic. We won't go details about the pathophysiology. Basically, the traumatoid subchondral bone undergoes cystic degeneration over a period of time. Non-pressure areas along the articular margin becomes irregular and bony outgrowths occur, that is we call them as osteophytes. So these are the two images. The one on your left is a normal knee and the other one is a osteoarthritic knee. You can see there is cartilage breakdown, wear and tear in the lower end of the femur and upper end of the tibia with the formation of the bone spurs. It is the fourth highest health impact condition all over the world in women and eighth in men, more common in females. If we go in details of etiology, there is no specific reason for this. It is basically a multifactorial, some modifiable and some non-modifiable risk factors. Causes, usually it is idiopathic, that means there is no reason. It can happen to anybody, and secondary can be a previous trauma or infection. When we see the patient in OPD, the usual history is gradual knee pain with activity initially, then resting relieves the pain, but eventually the pain occurs at rest also, associated with joint swelling and difficulty in walking. Symptoms are usually pain, joint stiffness. Some patients may suffer with instability and deformity. Deformity is the bowing of the leg. Most of the time it is inside bowing, that is called varus deformity. In 10% it can be a valgus deformity. On examination, usually patient have joint line tenderness, crepitus in the knee joint, swelling, deformity. Because of the pain since long time, there is limitation of the movement, leads to muscle wasting, and difficulty in walking leads to gait disturbance. Usually we don't require any major investigation to diagnose osteoarthritis. It is usually simple X-ray imaging, a simple AP view. Just the point to emphasize is AP view should be standing, because patient mainly have pain on walking. Usually at rest patient becomes painless, but on walking, on prolonged standing, patient has pain. So it's better to take an X-ray which is weight bearing X-ray, so that we come to know the exact amount of arthritis in the knee joint, along with lateral and skyline view. On just to have a brief idea, many times patient comes with the X-ray, sir, hamaza X-ray. Even though we ask him tula tras ka hai, he will say, sir, hamaza X-ray. So many a times we have to see X-ray first. So you can divide the criteria X-ray arthritis in these 3-4 categories. One is grade 1, there is just minimal joint space narrowing, which we see many a times. Second, grade 2, there is moderate joint space narrowing along with few osteophytes at the medial end of the femur and medial end of the tibia. Grade 3 is
severe reduction in the joint space, multiple osteophytes and with some deformity. It usually is the varus deformity. And grade 4 is a large osteophyte, severe sclerosis, gross deformity. Many times patient come with some stress fracture also in upper third of tibia. That is because patient walks on these arthritic knees continuously and sometimes suffer the fracture in the upper third. These are the clinical photos you can see. First is a grade 1 with some deformity, second is grade 2 and third is grade 4 arthritis with severe deformity. This is a close view of the severe arthritic X-ray, reduction in joint space, osteophytes and deformity you can see. Femur is not exactly down the tibia, tibia is going inside if we get the full length X-ray. Diagnosis is usually on the history, can be confirmed on X-ray. It usually begins when the joint cartilage starts worn down and gradually the cartilage wear and tear becomes faster and patient becomes more painful. So let us go to the treatment part. What we follow usually, the goals are pain management, improving the range of movement, limiting the functional impairment. Patient has a very limited social life because of the pain. So we have to make him painless so that he can attend all his social activity, meet his friends and go to all the activities. So leads to improved quality of life. It depends on again same X-ray osteoarthritis. X-ray वर किती arthritis आहे त्यावर आपल्याला ठरवायचे की त्यांचा मॅनेजमेंट काय आहे. Usually early arthritis grade 1 to grade 2, just lifestyle modification like avoid sitting on the floor, regular exercises. Moderate arthritis, few higher drugs, pharmacological treatments and exercises. And severe osteoarthritis grade 3 to grade 4 usually requires surgery if his all non-surgical management gets exhausted. Treatment, mechanical aids, you can use some knee braces, knee cap, exercises to reduce the pain, strengthen the muscles, improving the joint stability. Pharmacological treatment, usually plain paracetamol, but it's a mild painkiller. Anti-inflammatory we can give, but patient many times take for a longer period and can have future complications of the long-term use. Intra-articular injections in early arthritis can be tried, hyaluronic acid, steroid injections. When all these measures exhaust or the arthritis is in grade 4 with gross deformity, patient is not able to walk even 100 meters, then there comes the role of surgery. Arthroscopy, proximal tibial osteotomy and joint replacement. Arthroscopy has a very limited role. Usually can be tried in young patients, those to whom we have to say you should go ahead with surgery after 4 or 5 years. In such cases we can try for a arthroscopy. Osteotomy, it is an alignment procedure basically when patient has deformity more than the arthritis. So his arthritic process will become faster. Usually these patients are comparatively younger, 40, 45 up to 50. We can plan this procedure where the joint line axis should pass from the center of the knee. For that we can do some osteotomy and correct the deformity out of the joint so that the alignment axis becomes straight. And final solution in advanced arthritis is usually the knee replacement. Who is the candidate? Daily pain in knees, restricted activities, quality of life hampered, and X-ray also shows there is significant arthritis. This is the actual presentation of the procedure. The lower end of the femur is taken out, upper end of tibia is taken out. If the patella undersurface has also gone wear and tear, the undersurface is also taken out. A new component of patient's size and shape, which is all available on table. So that is measured and accordingly the femoral component, the tibial component and in between the polyethylene component is placed. So undersurface of patella can also be resurfaced and this is the final picture we see like this. So the pain is because of rubbing of the lower end of femur against the upper end of tibia, which has worn out. So we just take out that surface and resurface it with a new implant. So basically knee replacement is a misnomer, actually it is a knee resurfacing. We just surface the knee. One example, you can see this is grade 4 arthritis with deformity. Post surgery it can become straight.
the other compartment of the knee can get involved, and then this involvement is usually in rheumatoid patients. Rheumatoid patients have valgus deformity. The outer compartment becomes arthritic. Again, the same surgery can be performed and painless knee can be given. This is a typical rheumatoid where all compartments become arthritic, medial and lateral both. So that can also be treated with this one. Few slides about bilateral. Both the knees can be replaced under one anesthesia, simultaneous we call it, or sometimes it is a stage bilateral. Under one admission we can do after 2 to 3 days of gap. The advantages is single admission, single anesthesia, single recovery period, no need of taking double drugs. Yeah. This is the deformity correction. You can see the severe deformity can get corrected with this procedure. And just a small video. This is the last slide. Thank you very much for your peaceful attention. If any query, I can definitely solve it. Yeah. सर एक क्वेरी आहे म्हणजे आम्ही आमच्याच रिलेटिव्हसाठी विचार करत होतो जॉईंट रिप्लेसमेंटचा Yeah. कारण की खूप सिव्हिअर पुढेची केस आहे बट दॅट पर्सन इज ओबेस Yeah. सो व्हॉट ॲडवाइस यू विल गिव्ह ओबेसिटी किंवा वजन कमी करायचं असेल तर फक्त डाएटनी होत नाही. यू हॅव टू वॉक, यू हॅव टू डू एक्सरसाइजेस, आणि बिकॉज ऑफ पेन तो वॉक करू शकत नाही. सो इट इज अ विशियस सायकल. तर तो वॉक करू शकत नाही, अगेन ही इज पुटिंग ऑन हिज वेट आणि तो वेट वाढत चाललाय. तर वेट किंवा ओबेसिटी इज नॉट अन ॲब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन फॉर सर्जरी. आपल्याला बाकी इन्व्हेस्टिगेशन्स करून बघणे, सगळं ओके असेल तर इवन दोन्ही knees replacement. Now this guy is around 88 kgs. As you can see, बऱ्यापैकी obese आहे हा पण patient. But this patient has undergone bilateral totally. So that can be done. नॉट अ कॉन्ट्रॅक्ट It is not a contraindication. At the most we can space the knees. एक आधी करणे, एक काही दिवसांनी करणे. Thank you.